मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर 2100 रुपये हे महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत की नाही हे आपण आज इथे चर्चा करणार आहोत। इथे बघू शकतात तुम्ही जे काय अधिवेशन झालं होतं त्याच्या दरम्यान काही मुद्दे तिथे डिस्कस केले होते। तर 2100 रुपयाचा हप्ता जो काय या ठिकाणी जमा होईल किंवा नाही होईल त्याबाबत इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिवेशनादरम्यान स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि ते इथे दिलेले आहे की जसे की राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचा विषय चर्चेला येणार नाहीये। आदिती तटकरे यांनी सांगितले की अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात आपण 2100 रुपये हप्ता घोषित करू असं कुठलंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाहीये। आणि जेव्हा एखादी योजना इथे जाहीर केली जाते तर ती जाहीर केल्यानंतर त्या योजनेचा जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो आणि जो काय अर्थसंकल्प आहे त्याचा 1500 रुपयाचा हप्ता 2100 रुपये करणार असं कोणतंही वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलेलं नाहीये। कोणतीही योजना ही 5 वर्षासाठी त्या योजनेचा जाहीरनामा केला जातो आणि जे काय संदर्भ असतात त्या प्रस्तावावरती मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यातर्फे सगळा निर्णय घेतला जातो आणि जर त्यांचा निर्णय असेल तर त्यावेळेस त्यांचा प्रस्ताव बदलू शकतो आणि जे काही निर्णय असतात ते शासनानुसार इथे त्यांना घ्यावे लागतात। दरम्यान त्यांनी काल बोलताना असं सांगितलेलं आहे की हप्ता वाढवण्यासंदर्भात जो काय राज्य सरकारचा इथे निर्णय असतो, जे काही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री जे काही निर्णय घेतील, मंत्रिमंडळ जे काही निर्णय घेतील त्याच पद्धतीने योजनेसाठी हा निधी इथे खात्याकडे येतो आणि खात्याकडे आल्यानंतर त्या निधीची रक्कम ही इथे वाढवली जाते। तर प्रत्येक वेळेस पात्र महिलांपर्यंत ह्या योजना हे काही चेंजेस असतात हे इथे पोहोचवण्याचा सरकार प्रयत्न करतं आणि नागपूरमध्ये महिलांनी या योजनेचा फायदा घेत 3,500 हजार महिलांनी एकत्र 30 लाखांचं भांडवल या महिलांनी उभं केलं। तर प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी एकत्र यावं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी विभाग आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करणार आहोत। तर अशी माहिती जी काय आहे ती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। ओके, त्यानंतर आपण पुढे काय दिलेले बघूया की जसं की 2,52,00,000 महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेची जी काही छाननी आहे ती ऑगस्ट 2024 पासून सुरुवात केलेली आहे आणि विविध जिल्ह्यावरती विविध पातळीवरती त्या विभागाची छाननी चालू केलेली आहे आणि ज्या महिलांचे अर्ज इथे बाद होत आहेत त्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाहीये आणि फेक जे काही अकाउंट होते आणि फेक अकाउंटवरती ज्यांनी पैसे घेतलेले ते इथे जे काही तक्रारी आल्या आहेत ते सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा इथे कारवाई होणार आहे। ओके, जे काही हप्ता या ठिकाणी वाढवणार आहे त्याबाबत काल जी मंत्रिमंडळाची या ठिकाणी जी विधानसभेची या ठिकाणी बैठक झाली होती त्यामध्ये हे मुद्दे तिथे सांगितलेले आहेत। ओके, ही काय महत्त्वाची व्हिडिओ होती। सगळ्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।